अतुल देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो। सगळे आपले जुने नवे सगळे एकत्र करून या परिसराचा विकास करा। विकासाला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। आम्ही सर्व मंडळी प्रत्येक गावागावामध्ये आपल्या पक्षाची शाखा काढणार आहोत आणि मी साहेब तुम्हाला मनापासून या ठिकाणी सांगतो, तिन्ही नगरपालिका आम्ही ताकदीने लढणार। या ठिकाणी सर्वच्या सर्व जागा जे आपली पक्षाचे ध्येय धोरण असतील त्या पद्धतीने ठरल तसं करू, पण आज आमची या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व जागा लढवायची तयारी झालेली आहे। अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख शिवसेना शिंदे गटात डेरे दाखल। शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतुल देशमुख यांनी गुरुवारी भगवा घेतला खांद्यावर। चाकण येथील पक्षप्रवेश मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी झाल्याची फोडली डरकाळी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाव न घेता सडकून टीका। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात येऊन पक्षप्रमुखांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे गटात नाराजी। आमदार बाबाजी काळे हे शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांना बळ देणार का? दोन्ही सेनेमध्ये नवं राजकारण पेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर जिल्हा परिषदेच्या पिंपळगावतर्फे खेड गटातील शिंदे सेनेच्या इच्छुक उमेदवाराच्या अडचणी वाढल्या। उद्धव ठाकरे गटाची भूमिका निर्णायक ठरणार। राजकारणात दोन्ही दगडावर पाय ठेवणं कोणाच्या पथ्यावर पडणार? तर्कवितर्कांना उधाण। पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वारू रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैलवान उतरवले मैदानात, केली जबाबदाऱ्यांची वाटणी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची केली घोषणा। पुणे जिल्ह्याची जबाबदारी आमदार महेश लांडगे आणि राहुल कुल यांच्याकडे। उत्तर पुणे अर्थात मावळची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे, तर पुणे दक्षिण अर्थात बारामतीची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे। निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाने आमदार महेश लांडगे आणि राहुल कुल यांच्याकडे पुणे जिल्ह्याचा सोपवला निवडणूक कारभार। पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याची निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिला कारभार। पुणे जिल्ह्यात आता देवाभाऊ पॅटर्नची जोरदार चर्चा। पश्चिम पट्ट्यातील वाळदगावच्या हद्दीत गाडेकर वस्तीमध्ये पहाटे 5 वाजता वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या झेरबंद। राजगुरुनगर वनपरिक्षेत्र अधिकारी YU जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी DD फापाळे, वनरक्षक SY बेकर, वनसेवक AS मुरे यांच्या पथकाकडून घटनास्थळाची पाहणी। खेड तालुका बिबट वन्य प्राण्याचा अधिवास असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी। वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे। रात्री विनाकारण घराबाहेर पडू नये, वनविभागाने केले आवाहन। गावात बिबट्यांची दहशत वाढली असून वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साहित्य पुरवावे आणि गावात आणखी 3 पिंजरे लावा। सरपंच मनोहर पोखरकर यांनी केल्या सूचना। पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत खरपुडी बुद्रुक येथील दुचाकी स्वार तरुणाचा मृत्यू। वाकी फाट्याजवळ SR टायर दुकानासमोर बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास घडली घटना। अपघातानंतर वाहन चालक पसार। खरपुडी बुद्रुक येथील सागर मच्छिंद्र काशीद व 29 याचा अपघातात मृत्यू। बिरदवडी येथून जेवण आटपून घरी परतत असताना झाला अपघात। चिंचोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन बबनराव भोसकर यांची बिनविरोध निवड। यावेळी ग्रामपंचायत नवनिर्वाचित उपसरपंच माया निकम, माजी सरपंच उज्ज्वला गोकुळे, मंगल शिंदे, माजी उपसरपंच सीमा गोकुळे, प्रकाश गोकुळे, विपुल गोकुळे, सुरेश गोकुळे, सुरेश निकम, मंगेश निकम, संजय गोकुळे आदींची उपस्थिती। निवडणूक अधिकारी म्हणून शेलपिंपळगावचे मंडल अधिकारी माणिक गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सारिका गोरडे यांनी सहाय्यक म्हणून पाहिले काम। जिल्हा
जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या परिवाराकडून रेटवडी गटातील आजपर्यंतच्या 4 टप्प्यात 4,500हून अधिक महिलांना घडविले तुळजापूर आणि अक्कलकोट देवदर्शन। आमदार बाबाजी काळे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी सरपंच मारुती सातकर यांच्यासह देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांनी इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांना दिल्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा। रेटवडी गटातील 10 गावांमधील 1700 महिलांनी गुरुवारी घेतलं श्री तुळजाभवानी माता आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं मनोभावे दर्शन। देवदर्शनाबद्दल महिला वर्गाकडून व्यक्त होतंय समाधान। आमदार बाबाजी काळे यांच्याकडून दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या उमेदवारीचा पुनरुच्चार। सामान्यांपर्यंत काहीतरी देणं लागतो ह्या हिशोबाने आपण हा कॅम्प राबवलेला आहे। जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातील इच्छुक उमेदवार आणि राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनी राजेंद्र पाचरणे यांच्या पुढाकारातून गटातील नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीला प्रारंभ। अश्विनी राजेंद्र पाचारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने पहिल्या टप्प्यात सांडभोरवाडी, आरुडेवाडी आणि पाचारणेवाडी गावातील नागरिकांची गुरुवारी झाली तपासणी। पुढील टप्प्यात संपूर्ण रेटवडी गटात आरोग्याच्या तपासणीवर दिला जाणार भर। रेटवडी गटात होणाऱ्या आरोग्य तपासणीमध्ये नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा आदी शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार। 18 ते 45 वयोगटातील तरुणांसाठी वर्षभराचा ऍक्सिडेंट विमा मोफत। चास येथील भीमा नदीकाठी असलेल्या श्री सोमेश्वर शिव मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव। मंदिरासमोरील सुबक दीपमाळ लक्ष दिव्यांनी निघाली उचलून। दीपमाळ प्रज्वलनाचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी। श्री सोमेश्वर देवस्थान चास विश्वस्त मंडळातर्फे दीपोत्सवाचे संयोजन सुरेश काका चासकर, सूर्यकांत चासकर, लक्ष्मीकांत चासकर, संजय जोशी यांच्यासह चासकर आणि जोशी परिवाराचा पुढाकार। यावेळी स्थानिक अभ्यासक राजेंद्र सुतार, राजेंद्र लोथे, ज्ञानयात्रा पुणेच्या उज्ज्वला खांडेकर, तन्वी खांडेकर, डॉक्टर आर्या जोशी, डॉक्टर श्रीराम कानिटकर, डॉक्टर संपदा कानिटकर, स्वाती जोशी, गिरीश देशपांडे आणि ऋषिकेश जाधव आदींची उपस्थिती। पाणीपुरीचा ठेला लावण्याच्या कारणावरून भांडण सोडवायला गेलेल्या चुलत्यावर पुतण्यानं उचलला हात। भोसे येथील पठारे वस्तीमध्ये बुधवारी सायंकाळी 4च्या सुमारास घडली घटना। दत्तात्रय ज्ञानेश्वर कुटे वय वर्ष 45 यांची फिर्याद। तेजस गणेश कुटे वय वर्ष 23 यांच्यावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल।